तर मित्रांनो, आपण इमाईल दरखाईम हा टॉपिक सुरू केलेला आहे किंवा सोशलॉजिकल थिंकर्स या टॉपिकमध्ये आपण इमाईल दरखाईम यांच्यावर चर्चा करत आहोत आणि त्यांचा जो सोशल फॅक्ट, सामाजिक तथ्य आणि त्यानंतर आपण सुसाईड हा टॉपिक आपण ऑलरेडी बघितलेला आहे. आता पुढे जाताना त्यांचा जो डिव्हिजन ऑफ लेबर हा जो त्यांचा फार महत्त्वाचा एक त्यांचा सिद्धांत आहे किंवा थेरी आहे, ती आपल्याला आज शिकायची आहे. आणि रिलिजन त्यानंतर, हे जे दोन टॉपिक त्यांचे महत्त्वाचे आहेत ज्यामध्ये वारंवार प्रश्न येत असतात, तर हे टॉपिक आज आपण शिकणार आहोत. तर डिव्हिजन ऑफ लेबर जे आहे, श्रम विभाजन, तर डिव्हिजन ऑफ लेबरला त्या काळात इकॉनॉमिक सेन्समध्ये बघायचं म्हटलं तर तो फार एक इकॉनॉमिक अँगल आपल्याला दिसायचा की तुम्ही कुठलाही एक तुमचा काम जे आहे, म्हणजे इकॉनॉमीच्या सेन्समध्ये जेव्हा आपण बघतो, सो वेन वी डिवाइड वर्कला जेव्हा आपण डिवाइड करतो, डिव्हिजन होतं, तर आपल्याला काय दिसतं की जास्तीत जास्त प्रॉफिट्स आपण घेऊ शकतो. म्हणजे एका ऑर्गनायझेशनला डिवाइड करायचं आहे, म्हणजे काम डिवाइड करायचं आहे, सगळ्यांमध्ये श्रम विभाजन करायचं आहे, त्याच्यातून आपल्याला काय दिसतं की प्रॉफिट वाढेल. तर हे इकॉनॉमिक सेन्समध्ये बघितलं जायचं, पण दरखाईम यांनी त्याला एक सोशलॉजिकल अँगल दिला. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की जेव्हाही आपण कुठल्या थिंकरची कोणती थेरी आपण शिकत आहोत किंवा त्याचं बॅकग्राऊंड जे असतं ते फार महत्त्वाचं असतं, हे मी तुम्हाला बोललेलो आहे. तर आता असं काय होतं ज्याबद्दल डिव्हिजन ऑफ लेबर इतकं महत्त्वाचं दरखाईम यांना वाटतं, कारण की त्या काळात फ्रान्समध्ये फार एक मॉरल क्रायसिस होता. देयर वॉज अ मॉरल क्रायसिस इन फ्रान्स. एक नैतिक संकट विचारवंतांना दिसून येत होतं आणि त्यामध्ये तुम्ही बघाल तर प्रशियानी यांना हरवलं होतं, फ्रान्सला हरवलं होतं वॉरमध्ये. त्यामध्ये दरखाईम जिथले होते, म्हणजे त्यांचं जे गाव होतं ते सुद्धा चाललं गेलं होतं. तर तो एक पर्सनल पण एक ॲस्पेक्ट होता. आणि ऑगस्ट कॉम्ट वगैरे यांना काय वाटायचं की डिव्हिजन ऑफ लेबर जे आहे, DOL ज्याला आपण म्हणू, डिव्हिजन ऑफ लेबरमुळे काय होतं आहे की जे इंडिव्हिज्युअलिझम आहे, व्यक्तिवाद आहे, हा खूप जास्त पसरला आहे. आणि लोक जे आहेत, त्या समाजातले जे सिटिझन्स आहेत, हे समाजाबद्दल यांची जी एक जाणीव असायला पाहिजे किंवा समाजाबद्दल जी एक आपुलकी असायला पाहिजे, एक जी एकात्मता असायला पाहिजे समाजामध्ये, ती कुठेतरी वीक झालेली आहे आणि समाज नैतिकदृष्ट्या खचलेला आहे असं त्यांना वाटायचं. आणि त्याचं कारण त्यांना वाटायचं की डिव्हिजन ऑफ लेबर आहे. असं का वाटायचं त्यांना? कारण की डिव्हिजन ऑफ लेबरमध्ये काय होतं की तुम्ही वेगवेगळे काम करता, तर जेव्हा तुम्ही सिमिलर काम कराल तर तुमच्यामध्ये एक बांधिलकी असते, सिमिलॅरिटी एक बांधिलकी घेऊन येते, एक सॉलिडॅरिटी घेऊन येते. पण तुम्ही काम वेगवेगळे करायला लागले तर तुम्ही वेगळे होता किंवा सेपरेट होता, तुमच्यामध्ये एक इंडिव्हिज्युअलिटी तयार होते. ठीक आहे. तर ऑगस्ट कॉम्ट वगैरे यांचं असं म्हणणं होतं. पण दरखाईम काय करतात, त्याला कम्प्लिटली रिफ्यूट करतात आणि सरळ सरळ आपल्याला सांगतात की हे त्या गोष्टीमुळे होत नाही आहे किंवा डिव्हिजन ऑफ लेबरनी एक मॉरॅलिटीला रिप्लेस केलेलं आहे. वी सी अ न्यू मॉरॅलिटी बिकॉज ऑफ डिव्हिजन ऑफ लेबर. आणि डिव्हिजन ऑफ लेबरचा त्यांचा जो हा सिद्धांत आहे, इट इज सेड टू बी द फर्स्ट क्लासिक ऑफ सोशलॉजी, असं म्हटलेलं आहे. इट इज द फर्स्ट क्लासिक ऑफ सोशलॉजी. तर सोशलॉजिकल सेन्समध्ये त्यांनी डिव्हिजन ऑफ लेबरला बघितलेलं आहे. आणि जे एक इंडिव्हिज्युअलिझम होतं, रॅम्पंट इंडिव्हिज्युअलिझम जे होतं फ्रेंच सोसायटीमध्ये, त्याच्या सेन्समध्ये हे ॲनालिसिस सुरू होतं. आणि दरखाईम त्या गोष्टीला एका वेगळ्या लेवलवर घेऊन जातात. ते डिव्हिजन ऑफ लेबरला एक सोशलॉजिकल अँगलनी बघतात. ठीक आहे. आता डिव्हिजन ऑफ लेबरचा बेसिक अंडरस्टँडिंग काय आहे की ऑक्युपेशनल डिफरन्शिएशन. म्हणजे ऑक्युपेशन जे आहेत हे आजही तुम्ही बघतो, तर इथे मी टीचर आहे, तुम्ही खाली जाल तर तुम्हाला वेगवेगळे ऑक्युपेशन्स लोकांचे दिसतील, कोणी ऑटो चालवत आहे, कोणी काय करत आहे, इतकं डिफरन्शिएशन आपल्याला दिसतं. तर दॅट इज सिम्पल सेन्स की डिव्हिजन ऑफ द ॲक्टिव्हिटीज, त्याला आपण डिव्हिजन ऑफ लेबर म्हणू. आता दरखाईमला प्रश्न काय पडला की एका मॉडर्न सोसायटीमध्ये डिफरन्शिएशन आहे,
लोक एकमेकांपासून फार वेगळी आहेत, वेगवेगळे काम करतायत. त्यानंतर हेट्रोजेनिटी आहे, हेट्रोजेनस आहे. आणि कॉम्प्लेक्सिटी आहे. आता जो एक आपला प्रिमिटिव्ह सोसायटी होती किंवा एन्शंट सेन्समध्ये जी सोसायटी होती, तिथे असं होतं की ॲक्टिव्हिटीज कमी होत्या. तर सगळ्या लोकांचा जो एक कलेक्टिव्ह कॉन्शियन्स आहे तो मोरलेस सिमिलर होता आणि तिथे तेवढी कॉम्प्लेक्सिटी नव्हती, सिम्पल सोसायटीज त्या होत्या. पण मॉडर्न सोसायटीमध्ये आपल्याला या गोष्टी दिसून येतात, फार कॉम्प्लेक्सिटी आहे, जटिलता आहे खूप जास्त. ठीक आहे, तर त्यांना वाटलं याचं कारण काय असू शकतं. ह्या सगळ्या गोष्टी असून सुद्धा समाज एकसंघ राहत आहे. सोसायटी स्टील इट इज वी सी सॉलिडॅरिटी. त्याचं कारण काय असू शकतं असं त्यांना वाटतं. त्यावरून त्यांनी म्हटलंय की डिव्हिजन ऑफ लेबरनी काय केलंय, एक नवीन मॉरॅलिटी क्रिएट केलेली आहे किंवा डिव्हिजन ऑफ लेबरमुळे लोक एकमेकांसोबत एक संघ झालेले आहेत किंवा लोकांनी एकमेकांसोबत एक युनिटी फॉर्म केलेली आहे. ठीक आहे, ती कशामुळे, ती डिव्हिजन ऑफ लेबरमुळे. आता ऐकायला असं वाटतं की डिव्हिजन ऑफ लेबर आहे, पण मग एकत्र कसं काय आले लोक. डिव्हिजन ऑफ लेबर जरी आपल्याला वाटतं की डिवाइड केलं, तर मग एकत्र कसे आलेत. नॉर्मल एक बेसिक प्रश्न पडतो आणि तो पण ऑगस्ट कॉम्टनी पण त्याच अँगलनी त्या गोष्टीकडे बघितलं की डिवाइड केले त्याच्यामुळे त्यांचा समाजाबद्दलची जी एक भावना असते किंवा समाजाबद्दलचं त्यांचं जे एक आपुलकी असते ती कमी झाली. बट यांचं म्हणणं आहे की नाही, डिव्हिजन झाल्यामुळे लोकांचा एकमेकांवरचा जो इंटरडिपेंडन्स आहे तो वाढला है ना. सो इट लेड टू इन्क्रीज्ड इंटरडिपेंडन्स. ठीक आहे, तर जी मॉडर्न सोसायटी आहे, मॉडर्न सोसायटीमध्ये काय आहे, लोक एकमेकांवर अवलंबून आहेत आणि ते अवलंबून असल्यामुळे ते त्यांच्यामध्ये एकात्मता पण आहे है ना. तर आजच आपण आपल्या सोसायटी, मॉडर्न सोसायटी समजा सध्याची सोसायटी तुम्ही बघा किंवा मॉडर्न सेन्समध्ये तुम्ही बघाल तर प्रत्येक जे वेगवेगळ्या ऑक्युपेशनचे लोक आहेत ते एकमेकांवर डिपेंडंट आहेत. तुमच्याकडे दूध द्यायला कोणीतरी येतं आहे, तुमच्याकडे न्यूजपेपर टाकायला कोणीतरी येतं आहे, साफसफाई करायला कोणीतरी येतं आहे, तुम्ही स्वतः काहीतरी शिकायला कुठेतरी जात आहे, स्वतः तुमचं काहीतरी ऑक्युपेशन आहे, तुम्ही ऑफिसमध्ये जात आहे. म्हणजे सगळे लोक एकमेकांवर इंटरडिपेंडंट आहेत है ना. तर हे इंटरडिपेंडन्स काय क्रिएट करतं, लोकांमध्ये सॉलिडॅरिटी क्रिएट करतं. सॉलिडॅरिटी मीन्स ठीक आहे, सॉलिडॅरिटी एकात्मता क्रिएट करतं. सो त्यांचं म्हणणं काय की मॉडर्न सोसायटीमध्ये व्हेअर वी सी अ लॉट ऑफ डिफरन्शिएशन, कॉम्प्लेक्सिटी, हेट्रोजेनिटी, समथिंग विच बाइंड्स द सोसायटीज टुगेदर, दॅट इज डिव्हिजन ऑफ लेबर. समजलं तुम्हाला, हा याचा बेसिक आर्ग्युमेंट आहे. ठीक आहे, दॅट इज डिव्हिजन ऑफ लेबर, इट बाइंड्स सोसायटीज टुगेदर बिकॉज ऑफ म्युच्युअल इंटरडिपेंडन्स है ना. खूप इंटरडिपेंडन्स आहे. तुम्ही याच्यामध्ये बघाल, आपल्या कोविडमध्ये काय झालं होतं की आपण एकमेकांसोबत कॉन्टॅक्ट करू शकत नव्हतो किंवा कॉन्टॅक्ट करणं थोडंसं डिफिकल्ट होतं. फिजिकल कॉन्टॅक्ट, सोशल डिस्टन्सिंग वगैरे आपण मेंटेन करत होतो. तर त्या काळात तुम्ही बघितलं की जे साफसफाई करणारे लोक होते त्यांनासुद्धा येऊन त्या गोष्टी करणं थोडं डिफिकल्ट होतं. तर बऱ्याच लोकांना त्यावेळेला कळालं की त्यांचं इंटरडिपेंडन्स किती आहे इतरांसोबत है ना. तर सोसायटी जी अशी टिकून आहे त्याच्या मागे काहीतरी रिझन असेल आणि ते रिझन काय की ते जे मॉरल फ्रेमवर्क आहे किंवा एक लोकांमध्ये एक जे इंटरडिपेंडन्स आहे ते कशामुळे क्रिएट झालेलं आहे, ते डिव्हिजन ऑफ लेबरमुळे क्रिएट झालेलं आहे. ठीक आहे, आता जसं डिव्हिजन ऑफ लेबरमुळे हे क्रिएट झालं तर त्यांनी काय केलं की दोन वेगवेगळ्या सोसायटीजचे कंपॅरिझन केलं. म्हणजे कुठल्या सोसायटीज, एक आपली प्रिमिटिव्ह सोसायटी और सिंपल सोसायटी त्याला म्हणता येईल, आणि इकडे मॉडर्न सोसायटीज. ठीक आहे, इथे काय डिव्हिजन ऑफ लेबर जे आहे प्रिमिटिव्ह मध्ये लो आहे, इकडे हाय आहे. ठीक आहे, आता त्यांनी काय बघितलं की
ही जी आधीची सोसायटी होती, सिंपल सोसायटी ज्या होत्या, यामध्ये सुद्धा लोक एक संघ होती. पण त्यांनी त्याला काय बघितलं, एक मेकॅनिकल सॉलिडॅरिटी त्यांनी त्याला म्हटलेलं आहे. मेकॅनिकल सेन्समध्ये लोक एकमेकांसोबत एकत्र आलेले आहेत. मेकॅनिकल म्हणजे कसं, यांत्रिक सेन्समध्ये, म्हणजे काहीतरी जोडजाड त्यामध्ये झालेली आहे. त्यांचा एक खूप डीपर लेवलवर एकमेकांशी तसा इंटरडिपेंडन्स नाही आहे. ठीक आहे. पण मॉडर्न याच्यामध्ये काय आहे की डिव्हिजन ऑफ लेबर हाय आहे आणि ऑर्गॅनिक लेवलवर लोकांचा एकमेकांशी संबंध येतो. सो दॅट क्रिएट्स अन ऑर्गॅनिक सॉलिडॅरिटी. दॅट क्रिएट्स अ ऑर्गॅनिक सॉलिडॅरिटी. तर त्यांचं काय म्हणणं आहे की डिव्हिजन ऑफ लेबर आल्यामुळे मेकॅनिकल सॉलिडॅरिटी असणाऱ्या ज्या सोसायटीज होत्या किंवा मेकॅनिकल सॉलिडॅरिटी जी असायची ती कशामध्ये ट्रान्सफॉर्म झाली, ऑर्गॅनिक सॉलिडॅरिटीमध्ये. ठीक आहे. हा तर त्यांचं हे बेसिक अंडरस्टँडिंग आहे, आर्ग्युमेंट आहे. आता याचं रिझन पण आपल्याला शोधावं लागेल ना की असं का झालं. म्हणजे ज्याला दर्खाईमच्या डिव्हिजन ऑफ लेबरला आपण फर्स्ट क्लासिक ऑफ सोशलॉजी असं म्हटलंय, तर काहीतरी रिझन असेल की त्यांनी ह्या गोष्टी आर्ग्यू केल्या. तर जरी डिव्हिजन ऑफ लेबर वाढलं, पण वाढल्याने काय झालं, व्हॉट मस्ट बी द रिझन फॉर इट की मेकॅनिकल टू ऑर्गॅनिकमध्ये त्याचं ट्रान्सफॉर्मेशन झालं. सोसायटीची जी एक सॉलिडॅरिटी आहे ऑर्गॅनिकमध्ये ट्रान्सफर झाली किंवा ट्रान्सफॉर्म झाली, याचं काहीतरी रिझन असायला पाहिजे. तर ते रिझन आपण बघूया. मेकॅनिकल सॉलिडॅरिटी टू ऑर्गॅनिक सॉलिडॅरिटी जी त्यांनी ट्रान्सफॉर्मेशन जे दाखवलं त्याच्या मागे रिझन देण्यात आलं ते आहे डायनॅमिक डेन्सिटी. ठीक आहे. डिव्हिजन ऑफ लेबर तर आहेच, पण डिव्हिजन ऑफ लेबरच्या मागे काय रिझनिंग आहे ती आहे डायनॅमिक डेन्सिटी. तर डायनॅमिक डेन्सिटीचा अर्थ काय झाला. आता तुम्ही बघितलं की सिंपल सोसायटीजकडून एक आपण मॉडर्न सोसायटीजकडे येत आलो, तर त्यामध्ये आपण बघतो की एक मटेरियल डेन्सिटी चेंज झाली. प्लस मॉरल डेन्सिटी. त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. मटेरियल डेन्सिटी म्हणजे काय की पॉप्युलेशन वाढली है ना. म्हणजे मटेरियल सेन्समध्ये आपल्या इथे एक डेन्स वेमध्ये आपण बघतो की पॉप्युलेशन वाढली आपली सिम्पल टू मॉडर्न सोसायटीमध्ये येईपर्यंत. आणि मॉरल डेन्सिटी म्हणजे लोकांमधले इंटरॅक्शन्स वाढले है ना. तर जितकी जास्त पॉप्युलेशन वाढली आणि त्यानंतर त्याचं एक इंटरॅक्शन्स जे लोकांमध्ये वाढले, त्याच्यामुळे काय व्हायला पाहिजे होतं की लोकांमध्ये वाद व्हायला पाहिजे होते की मी कुठली गोष्ट करेल किंवा कोणाचा कशावर किती हक्क राहील याच्यावर तर जास्त वाद व्हायला पाहिजे होते. पण वाद न होता सोसायटी एक स्टेबल पोझिशनमध्ये कसं काय, तर त्याचं रिझन डिव्हिजन ऑफ लेबर आहे. इथे आता तुमच्या लक्षात आलं असेल की एक्झॅक्ट कोणत्या सेन्समध्ये दर्खाईम म्हणतात. इट इज बिकॉज ऑफ डायनॅमिक डेन्सिटी विच क्रिएट्स अ सिच्युएशन वेअर डिव्हिजन ऑफ लेबर इज नेसेसरी. आणि डिव्हिजन ऑफ लेबर काय करतं, ही जी कॉम्पिटिशन आहे, जेव्हा आता तुम्ही सिंपल बघा, जास्तीत जास्त इंटरॅक्शन झाले आणि तुम्हाला एक जी इंटरॅक्शन जर खूप वाढलेत, पॉप्युलेशन वाढली, इंटरॅक्शन्स वाढले आणि तुमचे जे संधी जी आहे ते म्हणजे रिसोर्सेस जे आहेत ते स्कार्स आहेत. रिसोर्सेस आर लेस, कमी आहेत रिसोर्सेस. तर इंटरॅक्शन्स वाढले, आपल्याला तर असं वाटायला पाहिजे होतं की जास्त त्रास होऊ शकतो, म्हणजे लोकांमध्ये कॉन्फ्लिक्ट व्हायला पाहिजे. पण याच्यानी काय झालं की लोकांनी आपली कामं वाटून घेतली. कशानी, डिव्हिजन ऑफ लेबरनी. म्हणजे सोसायटीनी स्वतःच एक डिफरन्शिएशन केलं. त्याच्यानी डिव्हिजन ऑफ लेबर थ्रू काय झालं की रिसोर्सेस
शी रिलेटेड जी कॉन्फ्लिक्ट व्हायला पाहिजे होती ती कॉन्फ्लिक्ट आपण थांबवली, डिव्हिजन ऑफ लेबरनी थांबवली. ठीक आहे. आता त्याचं जे एक रिफ्लेक्शन जे आपल्याला दिसतं, आता रिसोर्सेस कमी आहेत, इंटरॅक्शन्स वाढत आहेत, आणि डिव्हिजन ऑफ लेबरनी काय केलं, त्यांना एक संधी दिली की प्रत्येक व्यक्ती आपापल्या लेवलवर एक इंडिव्हिज्युअल क्रिएटिव्ह वेमध्ये किंवा एक इनिशिएशन जे आहे इनोव्हेटिव्ह सेन्समध्ये स्वतः एक्सप्रेस करू शकतो. ठीक आहे. तर हे एक आता याच्यामध्ये आपण बघतो की इंडिव्हिज्युअल इनिशिएटिव्ह जो आहे म्हणजे इनोव्हेटिव्हनेस जो आहे तो तुम्हाला म्हणजे ऑटोनॉमी तुम्हाला भेटते. म्हणजे तुम्ही जर एक पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल जो आहे त्याची ऑटोनॉमी आहे, त्याला नवीन काहीतरी करायचं असलं तर तो करू शकतो. मग सोसायटीमध्ये संधीच तितकी आहे. ठीक आहे. म्हणजे तो डिफरन्शिएशन झालं ना. ठीक आहे. आता एक सिम्पल तुम्ही असं एक हायपोथेटिकल एक्झाम्पल बघा की तुम्ही सगळे याच्यासाठी प्रिपेअर करत आहात, क्लास 1. ठीक आहे. पण इंटरॅक्शन्स किती आहेत तुमचे, हजारो लाखोनी तुमचे ॲस्पिरंट्स आहेत वेगवेगळे. ठीक आहे. कॉम्पिटिशन खूप आहे, खूप जास्त कॉम्पिटिशन आहे. ठीक आहे. पण एक टाईम येतो की सगळ्यांना कळायला लागतं की आपण कशासाठी सुटेबल आहे. ठीक आहे. तर प्रत्येक व्यक्ती काय करतो, त्यानुसार वेगवेगळ्या परीक्षा देतो, तो दुसरीकडे चालला जातो, कुणी आमच्यासारखं काही टीचर वगैरे बनतं है ना. तर असं म्हणजे जेव्हा अशी कॉम्पिटिशन स्कार्स असली किंवा कॉम्पिटिशन जास्त आहे, रिसोर्सेस कमी आहे, तेव्हा सोसायटी काय करते, ती एक डायनॅमिक डेन्सिटी जी असते त्याच्यामुळे काय होतं की डिव्हिजन ऑफ लेबर तिथे इम्प्लिमेंट होतं आणि डिव्हिजन ऑफ लेबर क्रिएट्स अ स्टेबिलिटी इन द सोसायटी अँड दरखाइम वॉज हिंटिंग ॲट दिस पर्टिक्युलर पॉईंट. ठीक आहे. समजलं तुम्हाला. फारच इम्पॉर्टंट हा कॉन्सेप्ट आहे. हा एकदा कळाला की तुम्हाला त्याची डेप्थ लक्षात येईल, दरखाइमची डेप्थ जी आहे ती तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. आता हे नोट्समध्ये या बेसिक आपल्या गोष्टी असतात, मेकॅनिकल सॉलिडॅरिटी वगैरे हे सगळं मी टाकलेलं आहे याच्यामध्ये. ठीक आहे. नोट्स वगैरे वाचणं एक वेगळी म्हणजे जर कॉन्सेप्ट कळाला नसेल तर किती नोट्स जमा करा त्याचा काहीच फायदा नाही. तुम्हाला जर का बेसिक्स त्याचे कळालेले नाही आहेत आणि तुमच्याकडे कीवर्ड्स नाही आहेत, तुम्ही बोलता बोलता त्या गोष्टी एक्सप्लेन करू शकत नाही किंवा कागदावर लिहू शकत नाही, तर तुम्ही नोट्स किती जमा करता आणि कोणाच्या जमा करता. ठीक आहे. तर नोट्सच्या मागे न लागता तुम्ही क्लॅरिटीवर लक्ष द्या. क्लॅरिटी जास्त महत्त्वाची आहे. ठीक आहे. यू शुड बी व्हेरी अवेअर अँड यू शुड बी क्लिअर अबाउट व्हॉट टॉपिक इज इन फ्रंट ऑफ यू. ठीक आहे. तर इथे ह्याच गोष्टी सगळ्या दिलेल्या आहेत, कलेक्टिव्ह कॉन्शियन्स वगैरे, ऑर्गॅनिक सॉलिडॅरिटी, मेकॅनिकल सॉलिडॅरिटी. ठीक आहे. इंटरडिपेंडन्सवर बेस्ड आहे, परस्परावलंबन. पुढे आपण बघूया अजून. डिव्हिजन ऑफ लेबरचे कॉजेस हे जे मी तुम्हाला आत्ता सांगितले, मटेरियल अँड मॉरल डेन्सिटी, पॉप्युलेशन साईज अँड कॉन्सन्ट्रेशन वाढते, हे वाढतात, इंटरॅक्शन्स वाढतात. ठीक आहे. दे आर मोर इंटरकनेक्टेड, कॉम्पिटिशन फॉर रिसोर्सेस वाढते. ठीक आहे. आता डिव्हिजन ऑफ लेबरचे फंक्शन काय आहेत मग, सोशल इंटिग्रेशन वाढवणे हे तर ऑलरेडी आपण बघितलं, म्हणजे दरखाइम याच्याबद्दलच बोलतायत. प्रोडक्टिव्हिटी वाढते. प्रोडक्टिव्हिटी कशी वाढणार आहे, आता जर का स्पेशलायझेशन झालं तर नॅचरली प्रोडक्टिव्हिटी वाढते. आता आम्ही आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये बघतो तर प्रत्येक व्यक्ती वेगवेगळं काम करतो, तर आमच्या सगळ्यांची प्रोडक्टिव्हिटी ओव्हरऑल वाढते. सो दॅट स्पेशलायझेशन क्रिएट्स प्रोडक्टिव्हिटी ऑल्सो, इट इन्क्रीजेस द प्रोडक्टिव्हिटी. ठीक आहे. इंडिव्हिज्युअल डेव्हलपमेंट, वैयक्तिक विकाससुद्धा होतो, त्यांचे स्वतःचे स्किल्स डेव्हलप होतात इंडिव्हिज्युअल्सचे. ठीक आहे. तर दिस इज म्हणजे जी डिव्हिजन ऑफ लेबरची थिअरी आहे दरखाइमची, ती या पद्धतीने तुमच्या लक्षात असायला पाहिजे की सिम्पल सोसायटीज, मॉडर्न सोसायटीज, वी सी डिव्हिजन ऑफ लेबर, मेकॅनिकल सॉलिडॅरिटी टू ऑर्गॅनिक सॉलिडॅरिटी. ठीक आहे. आणि त्यामध्ये जी मेकॅनिकल सॉलिडॅरिटीवाली सोसायटी आहे तिथलं कलेक्टिव्ह कॉन्शियन्स कसं आहे, ते आहे स्ट्रॉंग. आता एक गोष्ट यामध्ये मला थोडी हायलाईट करायची वाटते. दोन प्रकारच्या सोसायटीज आपण बघतो, मेकॅनिकल सॉलिडॅरिटीवाल्या आणि ऑर्गॅनिक सॉलिडॅरिटीवाल्या.
तर मेकॅनिकल सॉलिडॅरिटीवाली जी सोसायटी आहे, इथला जो कलेक्टिव्ह कॉन्शियस आहे, सामूहिक जाणीव, ठीक आहे, कलेक्टिव्ह कॉन्शियस जो आहे इथला, तो कसा आहे, खूप स्ट्रॉंग आहे. आणि याचा कंटेंट कसा आहे, तो रिलिजियस कंटेंट आहे. ठीक आहे. तर पूर्ण जे कलेक्टिव्ह कॉन्शियस आहे ते पूर्ण सोसायटीला व्यापून घेतं मेकॅनिकल सॉलिडॅरिटीवाल्या सोसायटीजमध्ये. ठीक आहे. आणि ऑर्गॅनिक सॉलिडॅरिटीवाल्या सोसायटीजमध्ये काय होतं की वेगवेगळे कलेक्टिव्ह कॉन्शियस तुम्हाला दिसून येतात. तर आजच्या ठिकाणी आपण पाहतो तर सोसायटीमध्ये वेगवेगळे ग्रुप्स आहेत आणि सगळ्यांचे आपापले वेगवेगळे कलेक्टिव्ह कॉन्शियस आहेत. ठीक आहे. तर हे पहिलेसारखं राहिलेलं नाही आहे. तो इट इज अ विकर कलेक्टिव्ह कॉन्शियस. ठीक आहे. इट इज वीक. आणि याचा कंटेंट काय आहे, हा रिलिजियस नसून हा इंडिव्हिज्युअलिस्टिक आहे. ठीक आहे. तर आपण काय बघतो आता, हे सांगायचं याच्यासाठी सांगितलं मी की दर्खाइम काय करतात की जे सिम्पल सोसायटीचे लॉज आहेत, लॉ एक इम्पॉर्टंट सिस्टम आहे, लॉ इज ऑल्सो सोशल फॅक्ट अकॉर्डिंग टू दर्खाइम. तर जेव्हा आपण लॉजला समजण्याचा प्रयत्न करतो तर या दोन वेगवेगळ्या सोसायटीजमध्ये लॉज कसे इम्प्लिमेंट होतात ते आपल्याला दिसून येतं. तर तुम्ही बघा, हे जे आहे मेकॅनिकल सॉलिडॅरिटीवाली जी सोसायटी आहे, इथे काय आहे, इथे रेट्रिब्युटिव्ह लॉ आहे. रेट्रिब्युटिव्ह जस्टिस हा तुम्ही शब्द ऐकला असेल. आता तुम्ही जुन्या ज्या सोसायटीज आहेत तिथे ऐकलं असेल की कोणी चोरी केली तर हात कापून टाकायचे, है ना. त्या अशा वेगवेगळ्या पेनॉल्टीज होत्या बघा. आजच्या सोसायटीज पण आपण डेथ पेनॉल्टी वगैरे आहे काही याच्यामध्ये कंट्रीजमध्ये. बट अर्लियर इट वॉज लाईक की इवन अ शॉर्ट और बेसिक काहीतरी तुम्ही गुन्हा केला तर तुम्हाला एक खूप जास्त हाय लेवलवर दंड देण्यात यायचा. म्हणजे तुम्हाला इट यूज टू बी अ व्हेरी डिफिकल्ट सिच्युएशन. तुम्ही आता त्याचं रिझन काय आहे की कलेक्टिव्ह कॉन्शियन्स जो आहे, त्या सोसायटीचा जो एक कलेक्टिव्ह बिलीफ सिस्टम आहे की ते कुठल्या तरी एका गोष्टीवर अग्री करतात, तो इतका स्ट्रॉंग आहे की त्याच्या विरोधात थोडं जरी गेलं तर ते खूप जास्त त्या सोसायटीच्या विरोधात गेल्यासारखं असतं. म्हणजे त्या कलेक्टिव्ह कॉन्शियन्सचा तुम्ही विरोध केला, तुम्ही काहीतरी चूक केली, त्या सेन्समध्ये आपल्याला दिसतं की कलेक्टिव्ह कॉन्शियन्स हा तिथे फार मॅटर करतो. आणि त्याच्यामुळे त्याचे लॉज पण तसेच असतात, ते रेट्रिब्युटिव्ह लॉज असतात. ठीक आहे. म्हणजे त्याच्यात एक खूप जास्त दमन जे आहे, म्हणजे इट इज सप्रेसिंग फॉर अन इंडिव्हिज्युअल. ठीक आहे. त्यानंतर आपण बघतो की जे ऑर्गॅनिक सॉलिडॅरिटी आहे, मॉडर्न सोसायटीज आहेत, इथे रेस्टिट्यूट लॉज आहेत. रेस्टिट्यूटिव्ह लॉज आहेत. याचं काय अंडरस्टँडिंग आहे, तर आजच्या सेन्समध्ये जर समजा कोणाच्या इथे चोरी झाली तर मला काही त्याचा इम्पॅक्ट तितका पडत नाही. म्हणजे इंडिव्हिज्युअल सेन्समध्ये माझ्या घरी झाली तर मला पडेल, पण साईडला कुठेतरी कोणाकडे काही खूप चोरी वगैरे झाली तर ते खूप समाज त्याच्यामध्ये खूप टेन्शन आलं वगैरे असं काही राहत नाही, आपल्याला दिसत नाही तसं काही. पण आजच्या घडीला आपल्याकडे लॉज आहेत, आपल्याकडे प्रिझन्स आहेत, म्हणजे जेल आहे, आपल्या एक व्यवस्था आहे जी त्या गोष्टींकडे लक्ष देते. आणि आपलं जे कलेक्टिव्ह कॉन्शियन्स हे आधीसारखं नसून हे तितकं स्ट्रॉंग नाही आहे. आणि आपल्याला दिसतं की जेव्हा काही अशा चुका होतात तर आपल्याला एक मेकॅनिझम आपल्याकडे आहे ज्याच्याने त्या व्यक्तीला कळतं की आपण काहीतरी चुकीची गोष्ट केलेली आहे. तर आजचे लॉज जे आहेत हे तितके स्ट्रॉंगर किंवा स्ट्रिंजंट नाही आहेत किंवा तेवढे फार एकदम म्हणजे एका इंडिव्हिज्युअलसाठी खूप रिप्रेसिव्ह नाही आहेत. हे आजचे रेस्टिट्यूट लॉज आहेत, कारण की आपला कलेक्टिव्ह कॉन्शियन्स तितका स्ट्रॉंगर नाही आहे, है ना. आता तुम्ही कधी कधी बघता की हे असे रेप केसेस वगैरे होतात तर समाजाकडून डिमांड येते की त्या गोष्टीला, त्या व्यक्तीला फाशी द्या. तर ते कलेक्टिव्ह कॉन्शियन्स तेव्हा खूप हाय असतं. कलेक्टिव्ह कॉन्शियन्स जे सोसायटीचं ते कुठेतरी त्याला एक हर्ट झालेलं असतं किंवा लोकांना वाटत असतं की हे फार आपल्या समाजाच्या एका, आपण ज्या गोष्टींमध्ये बिलीव्ह करतो, आपले प्रिन्सिपल्स काय, आपल्या सोसायटीचे काही प्रिन्सिपल्स आहेत, त्याच्या विरोधात या व्यक्तीने अशी ही हे केलं आहे, पाप केलं आहे किंवा चूक केली आहे, तर त्याला त्याच लेवलची शिक्षा झाली पाहिजे, डेथ पेनॉल्टी वगैरे झाली पाहिजे. ते कलेक्टिव्ह कॉन्शियन्स असतं आपलं. ठीक आहे. तर आजच्या घडीला आपण बघतो की आपल्याकडे रेस्टिट्यूट लॉज आहेत, म्हणजे आपल्याकडे प्रॉपर एक मेकॅनिझम थ्रू तुम्ही कुठल्या व्यक्तीला शिक्षा देऊ शकता. आधी जेव्हा कलेक्टिव्ह कॉन्शियन्स फार हाय होतं तेव्हा असं काही नव्हतं. ठीक आहे. सो दॅट इज द डिफरन्स बिटवीन द लॉज इन मेकॅनिकल सॉलिडॅरिटी अँड मेकॅनिकल सॉलिडॅरिटीवाली सोसायटीज आणि ऑर्गॅनिक सॉलिडॅरिटीवाल्या सोसायटीजमध्ये. ठीक आहे. तर ओव्हरऑल तुमचं हे दर्खाइमचं जे
दरखाईमचा जो टॉपिक आहे तो तुम्हाला डिव्हिजन ऑफ लेबर हा तुम्हाला समजला असेल असं मला वाटते. पण एक याच्यामध्ये कॅच अजून उरलेला आहे, एक फार इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट उरलेला आहे. आता लोकांनी दरखाईमला क्रिटिसाइज केलं की तुम्ही फारच एक आयडियलिस्टिक व्हर्जन तुम्ही बोलताय, की तुम्ही फारच एक सोसायटीमध्ये डिव्हिजन ऑफ लेबरनी सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहेत किंवा एक फारच स्टेबिलिटी आहे, सॉलिडॅरिटी आहे असं तुम्ही बोलतायत. तर मग सोसायटी जेव्हा क्रायसिसमध्ये वगैरे जाते तर तेव्हा काय अशी चूक होते है ना, तर तेव्हा काहीतरी प्रॉब्लेम होत असेल. तर त्या सेन्समध्ये त्यांनी ॲबनॉर्मल फॉर्म्स ऑफ डिव्हिजन ऑफ लेबर आपल्याला दिलेत. आता एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, मी तुम्हाला सोशल फॅक्ट शिकवलं आहे. सोशल फॅक्टमध्ये नॉर्मल सोशल फॅक्ट अँड पॅथॉलॉजिकल सोशल फॅक्ट. म्हणजे सोशल फॅक्ट कधी कधी पॅथॉलॉजिकल पण असू शकतो, लाईक क्राईम. इन दॅट सेन्स डिव्हिजन ऑफ लेबर कॅन ऑल्सो बी पॅथॉलॉजिकल है ना. डिव्हिजन ऑफ लेबर कधी कधी सोसायटीसाठी हानिकारक पण होऊ शकतो है ना. तर तो कशा पद्धतीने होतो त्याचे 3 प्रकार आहेत, ते आपण बघूया. ॲनोमिक डिव्हिजन ऑफ लेबर, फोर्स डिव्हिजन ऑफ लेबर आणि इनॲडिक्वेट कॉर्डिनेशन. हे मी तुम्हाला समजूनच सांगतो. आता डिव्हिजन ऑफ लेबर नेहमीच एकदम ते फार व्यवस्थित आहे किंवा त्याच्यामुळे सोसायटीमध्ये इंटरडिपेंडन्स आहे वगैरे असं म्हणणं गरजेचं नाही आहे. कधी कधी काय होतं की कॉन्फ्लिक्टसुद्धा अराईज होतो है ना. तर त्यांचं म्हणणं काय आहे की असे 3 वेगवेगळ्या परिस्थिती आहेत किंवा 3 वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत ज्याच्यामध्ये डिव्हिजन ऑफ लेबर वर्क करत नाही किंवा सोसायटीला ते एक संघ ठेवत नाही. तर त्यामध्ये पहिला भाग आहे ॲनोमिक डिव्हिजन ऑफ लेबर. आता ॲनोमिक सुसाईड्स आपण बघितलं त्या दिवशी, त्याच्यामध्ये काय होतं की रेग्युलेशन नसतं बिलकुल, तुम्हाला कळतच नाही की काय करायचं आहे. म्हणजे सोसायटीचे जे रूल्स आहेत, गाईडलाईन्स आहेत, याच्यामध्ये खूप ट्रिमेंडस बदल होतो आणि नवे रूल्स काय आहेत याबद्दल कोणालाच काही माहिती नसते. दॅट इज सिच्युएशन ऑफ ॲनोमी, दॅट इज नॉर्मलेसनेस है ना. तर ॲनोमिक जो डिव्हिजन ऑफ लेबर आहे, त्यांनी ॲनोमी हा शब्द इथे वापरलेला आहे. तर ॲनोमिक डिव्हिजन ऑफ लेबरमध्ये आपल्याला दिसतं की पीपल डू नॉट हॅव अ मॉरल गाईडलाईन. ठीक आहे. आता आपल्या याच्यामध्ये तुम्ही बघाल कोविडच्या दिवसांमध्ये पॅन्डेमिक जेव्हा होता तेव्हा कोणालाच माहीत नव्हतं की कसं वागायचं, काय करायचं. ते एक ॲनोमिक सिच्युएशन होती. तर तुम्ही बघितलं काही डॉक्टर्स वगैरेंनी पण त्यावेळेला त्यांना इतकं जास्त ओव्हरवेल्मिंग ते होतं, इतकं जास्त काम त्यांना करावं लागत होतं आणि एवढं फास्ट त्यांना इमोशन्स प्रोसेस करायला वेळच नव्हता मिळत. तर काही डॉक्टर्सनी सुद्धा त्यावेळेला सुसाईड वगैरे केली. तर ॲनोमिक डिव्हिजन ऑफ लेबर जे आहे हे कधी कधी सोसायटीसाठी डिझास्टर्स असतं किंवा दरखाईम म्हणतात की ते एक पॅथॉलॉजिकल फॉर्म तो आहे. ठीक आहे. सो दॅट इज ॲनोमिक डिव्हिजन ऑफ लेबर वेन वी डू नॉट हॅव अ मॉरल गाईडलाईन फॉर अवर बिहेवियर अँड पीपल आर दे डू नॉट हॅव अ कंट्रोल ओव्हर देमसेल्व्स. आणि एक गोष्ट आपण बघतो की जेव्हा गाईडलाईन नसते तेव्हा सोसायटीमध्ये लोकांच्या इच्छा ज्या आहेत, डिझायर्स ज्या आहेत, ह्या फार लिमिटलेस होऊन जातात आणि त्यांना सुचत नाही की आपण कोणती गोष्ट आपल्याला योग्य आहे किंवा आपण काय करायला पाहिजे याच्याबद्दलची त्यांना स्वतः त्यांच्याकडे माहिती नसते. ठीक आहे. सो दॅट इज ॲनोमिक डिव्हिजन ऑफ लेबर. त्यानंतर एक फोर्स्ड डिव्हिजन ऑफ लेबर आहे. आता फोर्स्ड डिव्हिजन ऑफ लेबरचा अर्थ काय की जो व्यक्ती जिथे सुटेबल नाही आहे तो तिथे काम करतोय. आता तुम्हाला माहिती आहे की माझी कॅपॅसिटी ही आहे किंवा माझी जी एक स्किल सेट आहे तो या पर्टिक्युलर गोष्टीला सूट करतो, पण त्या व्यक्तीला तिथे जाण्याची संधी मिळत नाही आहे किंवा तो व्यक्ती तिथे पोचू शकत नाही आहे. तर जेव्हा फोर्स्ड सेन्समध्ये डिव्हिजन ऑफ लेबर होतं तर त्याला एक ॲबनॉर्मल फॉर्म दरखाईम यांनी बघितलेला आहे. आता फोर्स्ड डिव्हिजन ऑफ लेबरच्या मागे कारणे काय असू शकतात? स्ट्रक्चरल रिझन्स असू शकतात. इनइक्वॅलिटी असेल, वेल्थच्या फॉर्ममध्ये इनइक्वॅलिटी असेल, सोशल इनइक्वॅलिटी असेल. तर आपण बघतो आपल्या कास्ट सिस्टममध्ये पण हा अँगल आपण बघू शकतो. म्हणजे जे जजमानी सिस्टम होता आपला की कोणाची काय कॅपॅसिटी आहे किंवा कोणाचे क्रेडेन्शियल्स काय आहेत हे न समजता प्रत्येक व्यक्तीला आधीच माहीत असायचं की त्याला काय करायचं आहे. तर फोर्स्ड सेन्समध्ये एक डिव्हिजन ऑफ लेबर तिथे आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. सो दॅट इज फोर्स्ड डिव्हिजन. असं असलं तरी सोसायटीसाठी ते डिफिकल्ट आहे, पॅथॉलॉजिकल फॉर्म आहे तो. ठीक आहे. सो दॅट इज द सेकंड पार्ट. तिसरं आहे की पुअरली कोऑर्डिनेटेड आहे.
म्हणजे तुम्ही डिव्हिजन तर करून दिलं कामांचं, सगळे लोक आपापल्या लेवलवर काम करतायत, पण त्यांचं एकमेकांशी काही कॉर्डिनेशनच नाही आहे. असं जरी असलं तरी सोसायटीमध्ये ते एक केऑटिक ते सिच्युएशन राहू शकते. ठीक आहे, दॅट इज पुअरली कॉर्डिनेटेड डिव्हिजन ऑफ लेबर. तर हे 3 फॉर्म्स त्यांनी आपल्याला सांगितले, ज्याच्याने आपल्याला कळतं की डिव्हिजन ऑफ लेबर पण चुकीच्या दिशेने जाऊ शकतं. इनॲडिक्वेट कॉर्डिनेशन, पुअर ऑर्गनायझेशन ऑफ स्पेशलाइज्ड टास्क कॅन लीड टू इनइफिशियन्सी, लॅक ऑफ सोशल इंटिग्रेशन. है ना, मेन ॲस्पेक्ट काय आपला की सोशल इंटिग्रेशन होतंय की नाही. आता ॲनोमिक सिच्युएशनमध्ये काय होईल की कोणाला माहीतच नाही आहे काय करायचं, सगळं ट्राय करायचा प्रयत्न करतील. सुचत नाही ना अशा वेळेस. जेव्हा सोसायटीमध्ये काही मॉरल गाईडलाईन नसते तर प्रत्येक व्यक्ती आपल्या आपल्या लेवलवर निर्णय घ्यायला लागतो, आणि डिव्हिजन ऑफ लेबर ते एक हे होऊन जातं, म्हणजे त्याचा एक इम्पॅक्ट पडत नाही. तर ते आपल्याला कशात दिसतं की केओस होऊन जातो आणि इंटिग्रेशन हॅम्पर होतं. स्टेट ऑफ डॉमलेसनेस, नियमहीनता, रॅपिड सोशल चेंजेस होतात, म्हणजे कोविड वगैरे सारखे. डेव्हलपमेंट ऑफ रेग्युलेटिंग नॉर्म्स, म्हणजे नॉर्म्सच तयार होत नाहीत, लिडिंग टू अ सेन्स ऑफ मिनिंगलेसनेस, कन्फ्युजन. फोर्स डिव्हिजन ऑफ लेबर्स वेन रोल्स आर असाइन्ड बेस्ड ऑन सोशल इनइक्वॅलिटीज, मी जे आत्ता सांगितलं, रॅदर दॅन नॅचरल ॲप्टिट्यूड्स. ठीक आहे, तुमचं नॅचरल ॲप्टिट्यूड काय आणि तुम्हाला रोल काय दिलेला आहे याच्यामध्ये खूप तफावत असते, ती आपल्याला फोर्स डिव्हिजन ऑफ लेबरच्या सेन्समध्ये दिसून येते. ठीक आहे, तर दीज आर द ओव्हरऑल आपला जो डिव्हिजन ऑफ लेबरची जी थेरी आहे ती या पद्धतीने तुम्ही समजू शकता. आता तुम्ही याच्यातले कीवर्ड्स वगैरे लक्षात ठेवून आन्सर लिहिणे हे अपेक्षित आहे. जी क्लॅरिटी लागते फ्रॉम कन्सेप्च्युअल पॉईंट ऑफ व्ह्यू ती इथे मी तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे, आणि तुम्ही इंग्लिश आणि मराठी दोन्ही याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता, म्हणजे तुम्ही लिहायलाच पाहिजे. ज्याचं मराठीतून आहे त्यांनी मराठीतून व्यवस्थित या गोष्टींचे कीवर्ड्स लक्षात ठेवणे आणि ते लिहून काढणे, आणि आन्सर जे आहे एकदा तुम्ही लिहायला पहिले तुम्ही लिहिणं सुरू करा. हळूहळू आपोआप तुम्हाला ते जाणवेल की आपण कसे कीवर्ड्स वगैरे यूज करायचे आहेत. ठीक आहे, पुढचं आता बघा की याचा एक क्रिटिक पण आपल्याला दिसतो. आता ऑब्वियस आहे क्रिटिक की पॉवर आणि कॉन्फ्लिक्टला तुम्ही निग्लेक्ट केलं, तुम्ही इंटिग्रेशनवरच जास्त भर दिला. तुम्ही सॉलिडॅरिटीचा जो ॲस्पेक्ट आहे एकात्मतेचा त्याला फार आयडियलिस्टिक सेन्समध्ये तुम्ही बघितलं आहे ना, फार हार्मोनियस आहे की मॉरल बॉन्ड आहे, ऑर्गॅनिक सॉलिडॅरिटी वगैरे आहे, याला तुम्ही खूप जास्त एक आयडियलिस्टिक सेन्समध्ये बघितलं. विरोध आणि स्पर्धा पण समाजामध्ये असते है ना. त्यानंतर तुम्ही बघाल ओव्हर सिम्प्लिफिकेशन ऑफ हिस्टॉरिकल चेंज, जे एक दिसते की सिम्पल सोसायटीजमधून आपण इकडे जातो मॉडर्न सोसायटीमध्ये, ते फार एक सिम्प्लिस्टिक सेन्समध्ये तुम्ही समजून सांगितलं. त्याच्यामध्ये तुम्ही आजच्या ज्या मॉडर्न सोसायटीज ज्या आहेत, मेनी मॉडर्न सोसायटीज रिटेन एलिमेंट्स ऑफ रिप्रेसिव्ह लॉ, हे मी जे तुम्हाला म्हटलं है ना, हे आज पण आपल्याला दिसून येतं बऱ्याच ठिकाणी. तिकडे आपल्या मिडल ईस्टर्न कंट्रीजमध्ये रिप्रेसिव्ह लॉ आज पण आहे, तर मेकॅनिकल सॉलिडॅरिटी तिकडे असणारच. तर हे त्यांचं क्रिटिक आहे. ठीक आहे, लक्षात राहील तुमच्या. पूर्ण कीवर्ड्स लक्षात ठेवायचे. एका असं 5 मिनिटात जर कोणाला सांगायचं म्हटलं तुम्हाला सांगता आलं पाहिजे की अरे तो दरखाईमचा डिव्हिजन ऑफ लेबरचा काय आहे सिद्धांत, तुम्हाला सांगता येईल का, असं जर कोणी विचारलं ना तर आपल्या तोंडातून फास्ट निघालं पाहिजे. जितके तुमचे थिंकिंग प्रोसेस फास्टर होईल तितकं पेपरवर ते फास्ट येईल, तरच ते आन्सर तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, चालेल. पुढचं